गडच केशव डोंबळे जिल्हा रुग्णालय समन्वय यांची माहिती। गडचिरोली जिल्हा दिव्यांग व्यक्तीकरिता आवाहन करण्यात आले की जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय दिव्यांग व्यक्तींनी संपर्क करून व पूर्ण कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। त्याचबरोबर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक असतो। कुठल्या योजनेचा लाभ घेता येत असतो किंवा त्यांना असलेल्या अडचणीतून कसा पर्याय काढण्यात येईल, नोकरीविषयी मार्गदर्शन असेल, कौटुंबिक मार्गदर्शन असेल, ताणतणाव व्यवस्थापन असेल, आरोग्याची काळजीविषयक असेल किंवा विविध विषयावरच्या अनेक गोष्टी असतील गोपनीय ठेवल्या जातात। लैंगिक समस्या असतील त्यांनी गोपनीय ठेवल्या जातात। प्रत्यक्षरित्या आपल्याकडे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत ही ओपीडी चालू राहत असते। आपण कंपल्सरी येऊ शकता, आपलं मनोगत या ठिकाणी मागणी मांडू शकता आणि त्या अनुषंगाने आपण तुमच्यावर म्हणजे रुग्ण पाहून त्याच्या ज्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असेल अशा प्रकारची आम्ही त्यांना समुपदेशन करतो। त्याचबरोबर सायकोलॉजिकल ज्या ट्रीटमेंट असतात त्या ट्रीटमेंट आपल्या मार्फत केल्या जातात। त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी जी प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया असते, त्यांना काही समस्या असतील किंवा दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न असतील, त्यांना वेळेवर सर्टिफिकेट भेटत नाही किंवा त्यांना त्या सर्टिफिकेटचा काय फायदा होतो किंवा नाही याची माहिती नाही, अशा पद्धतीचं जे समुपदेशनाची आवश्यकता असते पूर्णरित्या आपल्याकडे 4 समुपदेशकांच्या सुसंवादाच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाते। अगदी वेळेमध्ये आपण या सेवेचा लाभ घेणं आवश्यक आहे। सर, कोणत्या तालुक्यामध्ये शिबिरा होतात आणि ते कोणत्या तारखेला होतात हे थोडंसं स्पष्ट करा। आपल्याकडे शिबिर गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याकडे ते शिबिर चालूच असतं, परंतु या व्यतिरिक्त काही दूरवरच्या अंतरच्या तालुक्यातील लोकांना इथपर्यंत येणं अवघड जातं किंवा वाहनांची व्यवस्था जाण्या येण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आपण काही मंगळवारची सुविधा ही तालुक्यातील ठिकाणी ठेवली आहे। जसं की पहिल्या मंगळवारी अरुण येथे आपण आयोजन केलं, दुसरा मंगळवार हा ऑफ असतो, परंतु तिसऱ्या मंगळवारी आहेरी आणि चौथा मंगळवार आपण कुरखेडा येथे। त्याचबरोबर विविध ठिकाणच्या तहसीलदारांनी किंवा तिथल्या पंचायत समितीच्या व्हिडिओनी जर आपल्याकडे मागणी केली तर त्यांच्या मागणीनुसार आपण आयोजन करून विशिष्ट एखादं शिबिर घेऊन तिथं सुद्धा आपण योजना राबवू शकतो आणि करू। सर, अपंग जी शाळा आहेत अनेक ठिकाणी, त्या ठिकाणी सुद्धा शिबिर होतात का? त्यांनी जर मागणी आपल्याकडे केली असेल, मुलांमध्ये अपंगाच्या शाळेमध्ये जर जे ऍडमिशन असतात, जे मुलं असतात त्यांना त्या दाखल्याच्याच अनुषंगाने त्यांना तिथं ऍडमिशन घेतलेलं असतं आणि त्यांच्याकडे विविध प्रकारचे शिबिर घेण्याची आवश्यकता लागत नाही, कारण आमची DMHP मेंटल हेल्थ टीम जी असते टीम प्रत्येक महिन्याला विविध शाळेवर जाऊन भेटते, त्यामुळे तिथं विशेष काम घेण्याची आवश्यकता लागत नाही। आमची कंपल्सरी त्यांच्याकडे एक व्हिजिट असतेच। सर, सिरोंच्या ठिकाणी जनतेची मागणी आहे की खूप लांब 200 किलोमीटर गडचिरोली असल्यामुळे त्यांची अशी मागणी आहे की ते त्या ठिकाणी सुद्धा शिबिर व्हायला पाहिजे, काय म्हणाल? सिरोंच्या माननीय तहसीलदारांनी आणि BDO साहेबांनी जर मागणी केली आमच्याकडे किंवा आमच्या MSनी जर आम्हाला तशा पद्धतीचा एखादा प्रक्रियेवर सांगितला तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी शिबिर आयोजित करू। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली, गडचिरोली।